लालच. हवस काही राजकारण आहे. माणसाला जेव्हा लढायचं असतं तेव्हा तो सर्वस्व गमावून लढतो विचारासाठी. या सहकारी क्षेत्रातल्या लोकांना कोणता विचार नाही, भूमिका नाही. एक विचार एकेकाळी होता जो यशवंतराव चव्हाणांनी दिला या महाराष्ट्राला, वसंतराव दादा पाटलांनी दिला सहकार क्षेत्रामध्ये, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा दिला, पद्मश्री विखे पाटलांनी दिला. आताच्या या सगळ्या लोकांना फक्त आपापली संस्थानं टिकवणं, वाचवणं, कर्ज घेणं, कर्ज बुडवणं याशिवाय मला कोणती भूमिका दिसत नाही. नरेंद्र मोदींचा विचार काय? विचार नरेंद्र मोदी ते का विवेकानंद आहेत? ते स्वामी विवेकानंद आहेत का? का लोकमान्य टिळक आहेत? मला सांगा. त्यांच्या विचाराने मी कोणता विचार, मी अनेकदा म्हणतो मला विचार समजून सांगा. तुमचा विचार मला पटला तर माझं मत परिवर्तन झालं तर मी तुमच्या बरोबर तुमच्या कार्याला हातभार लावेल. आमचं मत परिवर्तन का होत नाही? आम्हाला तुरुंगात टाकलं या सरकारनं, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही ठामपणे उभे आहोत. आमचं मत परिवर्तन का होत नाही? आम्ही का घाबरत नाही? आमच्यावरती भीती, भय, दहशत का परिणाम करत नाही? कारण आमच्यामध्ये स्वार्थ नाही, आमच्या संपत्त्या इस्टेटी नाहीये, आमचे काळे धंदे नाहीये, आम्ही कर्ज बुडवलेली नाहीये. कोणी काही म्हणू द्या, म्हणून आम्ही ठामपणे उभे आहोत. म्हणून हे असे लोक जे पक्षांतर करतायत त्यांना जनतेनं राजकीय श्रद्धांजली व्हावी जागोजाग. विशेषतः तनपुरे ज्या भागातून आलेले आहेत त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने आंघोळ घालावी.